यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाण्या अगोदर आपण मागच्या हप्त्यामध्ये मागच्या रविवारीच आपण पेंटेकॉस्ट संडे आपण साजरा केला. पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस, की ज्या दिवशी प्रारंभीचे लोक किंवा प्रारंभीची मंडळी ही पवित्र आत्म्याने भरलेली आहे. आणि ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याने भरले, तिथून पुढे आपल्याला बघायला मिळतं की त्यांच्यामध्ये एक बदल आपल्याला बघायला मिळतो है ना. जर आपण वाचला, अभ्यास जर केला, की जे शिष्य लोक येशू ख्रिस्ताबरोबर राहत होते, येशू ख्रिस्ताबरोबर ते 24 आवर्स येशू ख्रिस्ताबरोबर ते राहायचे. आणि त्यांनी बघितलं की येशू ख्रिस्त ज्यावेळेस लोकांना स्पर्श करतो, कुठलाही आजार असला ते बरं होतात. कोणताही व्यक्ती असो, काही असो, त्या सर्व परिस्थिती बदलवण्याचं सामर्थ्य येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि ते त्यांनी अनुभवलं देखील है ना. शिष्यांनी बघितलं की येशू ख्रिस्ताद्वारे मेलेले लोक जिवंत झाले है ना. शिष्य लोकांनी बघितलं. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळवण्यात आलं, त्यानंतर काय झालं की सर्व शिष्य लोक कुठं गेले, आपापल्या कामाला लागले है ना. सर्व सोडून दिलं. आता येशू गेलाय, आता काय आपल्याला येशूच्या मागे फिरायची गरज नाही. चला आपण आपल्या कामाला लागूया. आणि तशीच ती परिस्थिती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर त्यांना ती खात्री पटली की खरंच परमेश्वर आम्हाला काहीतरी देणगी देणार आहे है ना. कारण येशू त्यांना काय म्हणतो, यरूशलेम सोडून जाऊ नका, कारण जी देणगी देण्याचं अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे त्याची वाट पहा. देवाने त्यांना सांगितलं, मी तुम्हाला काय देणार आहे, देणगी देणार आहे. आणि येशू त्यांना म्हणतो, यरूशलेम सोडून जाऊ नका. यरूशलेम म्हणजे काय, देवाचं घर है ना. देवाचं घर सोडून जाऊ नका. ज्या देणगी परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे त्याची वाट पहा. आणि तिथं बघायला मिळतं की प्रेषितांचे कृत्य याचा दुसरा अध्यायामध्ये आपण बघितलं की ज्या देणगीविषयी येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं त्या देणगीची सुरुवात झालेली आहे. आणि त्या परमेश्वराने त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की 50व्या दिवशी ते प्रार्थनेसाठी एकत्रित जमले असताना पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला आणि ते आत्म्याने भरले. पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला आणि मला तिथं सांगितलं की ते अन्य भाषेमधून बोलू लागले है ना. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण त्या पुढे आपण आज जाणार आहोत की ते पवित्र आत्म्याने भरल्यानंतर त्यांच्याद्वारे देखील देवाने अद्भुत गोष्टी केलेल्या आहे. आमेन. त्यांच्यामध्ये देखील देवाने अद्भुत साक्ष केलेल्या. आज आपण इथं बसलेले आहोत. आज जर या ठिकाणी जर आपण बघितलं, अनेक लोक असे आहेत की जे पवित्र आत्म्याने भरलेले आहेत है ना. आपण सर्वजण पवित्र आत्म्याने भरले आहोत. देवाचं सामर्थ्य आपल्यावरती आहे. आपण सर्वजण अन्य भाषेमधून देखील प्रार्थना करतो. अनेक लोक विचार करतात, काय पवित्र आत्मा काही गरज नाही, आम्ही चर्चमध्ये येतो, प्रार्थना करतो, आम्हाला आरोग्य मिळतं, बस आम्ही तेवढ्या याच्यातच आम्ही खुश आहोत है ना. तेवढ्या पुरताच आपण विचार करतो. मग ते कोण झाले माहिती आहे का, की जे शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर फिरत होते तेच. चमत्कार, बाकी काही घेणं देणं नाही. येशू बरोबर जायचं, येशूकडून आम्ही चमत्कार बघणार, लोक आमचं वाह करणार, आम्हाला चांगलं वाटणार, बस तेवढंच है ना. सर्व लोक आमचे पुढं पुढं करणार, येशूचे शिष्य आहे, येशूचे शिष्य आहे, बसा. पण तिथं जर बघितलं, त्यांना पवित्र आत्म्याविषयी त्यांना काहीच माहीत नाही. त्यांना फक्त चमत्कार ते बघायचे, प्रार्थना, येशू ख्रिस्ताद्वारे काय चमत्कार घडत, येशू ख्रिस्त कशी प्रार्थना करतो, रोज प्रार्थना करायला जायचा. त्यांनी ते काहीच स्वीकारलं नाही किंवा त्यांनी काहीच ते आत्मसात केलं नाही, त्यांनी त्याप्रमाणे काहीच केलं नाही. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला त्या दिवसापासून खरं कार्य शिष्यांचं चालू झालेलं आहे. आज जर आपण म्हणून मी पवित्र आत्म्याने भरलेला आहे, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, मी अन्य भाषेमधून बोलतो, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे प्रियांनो, की जर आपण पवित्र आत्म्याने भरलेला आहोत तर तो पवित्र आत्मा जो आहे तो सदोदित पेटता ठेवणं फार गरजेचं आहे. बरं, जर आपण पवित्र आत्म्याने भरलेला आहोत तर काय तो पवित्र आत्मा आपला काय म्हणतात सतत पेटता आहे का ना, काही काळापुरताच. अनेकदा आपण म्हणतो नाही आम्हाला पवित्र आत्मा भेटलाय. कधी भेटलाय? एकदाच, एकदा भेटलाय. त्याच्यानंतर आपण पवित्र आत्म्याकडे काय म्हणजे आपण अन्य भाषेमधून बोलत राहतो है ना. मागच्या हप्त्यामध्ये संध्याकाळच्या सभेमध्ये मी एक उदाहरण सांगितलं की जुन्या काळामध्ये कदाचित इथं बसलेले भरपूर लोकांनी त्याचा अनुभव घेतला असेल की एक डब्बी असायची काचेची है ना, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं असायचं आणि त्याला एक वात लावलेली असायची. कशासाठी? की ज्यावेळेस अंधार पडेल त्यावेळेस त्याचा उपयोग व्हावा. बरोबर, अजून पण काही गावामध्ये ते वापरत असतील. कशासाठी? की ज्यावेळेस अंधार पडेल किंवा ज्यावेळेस लाईट जाईल
त्यावेळेस ते काय हो त्याद्वारे आम्हाला प्रकाश मिळावा. पण जर आपण जर विचार केला, जर ते त्यामध्ये जर तेलच टाकलं नाही किंवा रॉकेल टाकलं नाही आणि ते तसंच जर ठेवलं आणि आपण म्हणू नाही एवढ्या रॉकेलमध्ये आता काय होईल, ते चालतच राहील. होईल का तसं? नाही. काही काळानंतर ते काय होईल? विझून जाईल. मग विझल्यानंतर जर आपण म्हणू नाही आमच्याकडं हा दिवा आहे आणि तो दिवा घेऊनच आपण जर घरामध्ये फिरू तर काय दिसेल का विझल्यानंतर? नाही. याच्यात आम्ही काय केलेलं आहे ऑलरेडी आम्ही रॉकेल टाकलेलं आहे एकदाच आणि तेच घेऊन आपण महिनाभर वापरू का? नाही. ते जर आपल्याला चालू जर ठेवायचं आहे, सतत पेटतं जर ठेवायचं त्याच्यात आपल्याला काय टाकावं लागेल? तेल टाकावंच लागेल. है ना? आपण वाचतो बायबलमध्ये की प्रारंभीचे मंडळी किंवा शिष्य लोक हे पवित्र आत्म्याने भरले. पण सर्वात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याने भरलेले आहे, ते त्यांनी असा विचार नाही केला, आम्ही आता एकदाच पवित्र आत्म्याने भरलो, आता काही गरज नाही आम्हाला त्याला पेटतं ठेवण्याची. पण सर्वात महत्वाची गोष्ट जर त्यांच्यामध्ये आपण बघितली, ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याने भरलेले आहे प्रियांनो, सर्वात महत्वाची गोष्ट त्यांच्याकडून आपल्याला बघायला मिळते, की तो पवित्र आत्मा जो त्यांना मिळालेला आहे, ज्या पवित्र आत्म्याने ते भरलेले आहे, तो पवित्र आत्मा त्यांनी सतत पेटता ठेवलेला आहे. आणि म्हणून प्रेषितांद्वारे देवाने अद्भुत गोष्टी केलेल्या आहे ना. पेत्र की जो प्रार्थना करण्यासाठी चाललेला आहे, पण ज्यावेळेस तो शब्द बोलतो त्यावेळेस तो लंगडा भिकारी बरा होतो. शब्द बोलतो का माहिती आहे? कारण त्यांनी तो पवित्र आत्मा मिळवलेला आहे, तो सतत पेटता ठेवलेला आहे. मग त्यांनी पेटता ठेवण्यासाठी काय केलेलं आहे? सर्वात पहिली गोष्ट बायबलमध्ये आपल्याला बघायला मिळते, प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आहे आणि 42 ते 47 वचन आपण वाचूया. आपण सर्वांनी ते वाचलेलं आहे, आपण अनेकदा त्याविषयी ऐकलेलं देखील आहे, पण आज पुन्हा एकदा त्यामधून आपण बघणार आहोत. शिक्षणात तत्पर होते, प्रार्थना करण्यात तत्पर होते आणि त्याद्वारे त्यांना जो पवित्र आत्मा मिळालेला आहे तो त्यांनी पेटता ठेवलेला आहे. आपण अनेकदा म्हणतो आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे, तर प्रियांनो तो पेटता ठेवणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही पेटता ठेवाल त्याच वेळेस तुम्ही आणि मी खरे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य बनणार आहोत. येशू ख्रिस्ताबरोबर शिष्य फिरले, पवित्र आत्म्याने भरले, पण ज्यावेळेस त्यांनी तो पवित्र आत्मा पेटता ठेवलेला आहे त्याच वेळेस ते खरे शिष्य ठरलेले. जर ते येशू ख्रिस्ताकडे परत आले नसते तर आज आपण त्यांचं नाव घेतलं नसतं, बरोबर? त्यांच्याकडून आपण कित्ता घेतलेला नसता. पहिले बघायला मिळतं की ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याने भरले त्यांनी तो पवित्र आत्मा पेटता ठेवलेला आहे. कशा रीतीने? तर त्यांनी प्रार्थनेद्वारे तो पवित्र आत्मा पेटता ठेवलेला आहे. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी देवाचे लोक म्हणत असताना जर आपल्याला जर पवित्र आत्मा मिळालेला आहे, जर तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, तर सर्वात महत्वाची गोष्ट तो पेटता ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला आणि मला प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तिथं बघायला मिळतं की ते प्रार्थना करत कोण होतं? ते पहिलं वचन काय म्हणलेलं आहे? 42 सर्व एकत्र होते. ते रोज प्रार्थनेला एकत्र यायचे. एकटा शिष्य नव्हते. काय म्हणलेलं आहे? ते सर्व रोज प्रार्थनेला एकत्र यायचे. याचा अर्थ असा होता का त्यांना काही कामं नव्हते, है ना? पवित्र आत्मा भरले, आता काही काम करायची गरज नाही, आता फक्त मंदिरातच जाऊन बसायचं, सर्व लोक एकत्र यायचे, प्रार्थना. जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर सर्व काम करणारे होते आणि सर्व रोज न चुकता एकत्रित येऊन प्रार्थनेमध्ये सहभागी व्हायचे प्रियांनो. आणि त्यांनी त्याद्वारे काय केलेलं आहे? पवित्र आत्मा त्यांनी पेटता ठेवलेला आहे प्रियांनो. तारण प्राप्त होत असलेल्या लोकांची भर देबाप त्यांच्यामध्ये घालत होता प्रियांनो. तिथे असं म्हणलेलं आहे की ते प्रार्थना करण्यात तत्पर होते. आज तुम्ही आणि मी देवाचे लोक म्हणत असताना जर आपण म्हणू की मी खरा प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे, मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, तर सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही आणि मी प्रार्थनेमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे, की जेणेकरून त्याद्वारे तुम्हाला आणि मला मिळालेला जो पवित्र आत्मा आहे तो आपण पेटता ठेवणं गरजेचं आहे ना. बघा, दिव्याचं उदाहरण सांगितलं की ज्यावेळेस तो दिवा विझला त्याचा काही उपयोग होत नाही, तो तुम्ही किती घेऊन फिरा, बरोबर आहे? जर तो विझलेला असला तर तो किती जरी फिरला तरी तुम्हाला काहीच दिसणार नाही, पण जर तो पेटता असला तर तुम्हाला निश्चित दिसणार. मग आपण जर म्हणून मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, तर जर तो पेटता राहणार तरच आपण खरे शिष्य आपण बनणार आहोत. आणि म्हणून प्रारंभीचे मंडळी देखील पवित्र आत्म्याने भरलेली होती, पण ते पवित्र आत्म्याने का भरलेली होती किंवा पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये का कार्यरत होता ना, हा शब्द योग्य आहे, कार्यरत. पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये
कार्यरत असणं गरजेचं आहे. आणि तो कार्यरत ठेवण्यासाठी आपल्याला प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. बघा एक उदाहरण सांगतो. तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू आहे, उदाहरणार्थ सायकल आहे, आणि सायकल जर तुम्ही वापरलीच नाही आणि ती घरीच पडून राहिली, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, निकामी होऊन जाईल. तुम्ही भंगारमध्ये विकून टाकाल तिला. आणि जर ती तुम्ही वापरात जर आणली तर काय होईल? चांगली राहील ती. जर तुम्ही वापरलीच नाही, ती पडूनच राहिली, तर तिला गंज चढेल आणि तिला तुम्हाला विकून द्यायला तुमच्या काही कामाची ती राहणार नाही. म्हणजे जर आपण पवित्र आत्म्याने भरलेलो आहोत, जर तो कार्यरतच नाही तर काय होईल? आपण थंड होऊन जाऊ, है ना? तलवार जर तिची धारच गेली तर तिचा काही उपयोग राहणार नाही. मग आज तुम्ही आणि मी देवाचे लोक म्हणत असताना जर आपल्याला जर पवित्र आत्मा जर आपल्याला कार्यरत आपल्यामध्ये करायचा आहे किंवा तो सदोदित पेटता जर ठेवायचा आहे, तर प्रियानो आपल्याला प्रार्थना करणं फार गरजेचं आहे आणि आपल्याला प्रार्थनेमध्ये सहभागी होणं फार गरजेचं आहे. अनेकदा आपण काय करतो, प्रार्थनेमध्ये सहभागी होण्याऐवजी आपण फक्त आपल्या समस्येकडे जास्त लक्ष देतो, है ना? समस्या, ही अडचण आहे, ती अडचण आहे. देवाने किती जरी मार्ग मोकळे केले तरी आपल्या समोर अडचणी आहेत, है ना? आपण म्हणतो आम्ही पवित्र आत्म्याने भरलेलो. काय पवित्र आत्म्याने? आपण प्रियानो, प्रारंभीची मंडळी पवित्र आत्म्याने भरलेली होती म्हणून त्यांना घरी बसवत नव्हतं, म्हणून ते चर्चमध्ये येऊन प्रार्थना करायचे, मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करायचे, एकत्र येऊन प्रार्थना करायचे. मग जर आपण पवित्र आत्म्याने भरलेलो आहोत प्रियानो, तर आपल्याला काय लागणार नाही माहिती आहे? घरी मनच लागणार नाही. 7 ते 8 प्रार्थना आहे, मी सहभागी झालोच पाहिजे. ज्यावेळेस आपल्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे, जर आपण म्हणून मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, तर या गोष्टी आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. ते लोक काम करायचे, सर्व काही करायचे, पण न चुकता प्रार्थनेला रोज एकत्र यायचे. त्यांच्यामध्ये असणारा बदल बघायला मिळतो. म्हणून मी अगोदर सांगितलं, शिष्य लोक ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळवण्यात आलं, त्यावेळेस ते काय झाले माहिती आहे? त्यांच्या कामाला निघून गेले. त्यांना काही प्रार्थनेचं महत्त्व नव्हतं, त्यांना काही घेणं देणं नव्हतं. त्यांनी पाहिलं येशू ख्रिस्ताबरोबर 3.5 वर्ष फिरलो, खाल्लं पिल्लं, सर्व चमत्कार बघितले, बस तेवढ्या पुरतं आम्ही थांबलो, तिथून पुढं काही केलं नाही. पण ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याने भरले, त्यांना काय पडलं नाही? ते शांत राहिलं नाही, चैन पडलं नाही. आता मला गेलंच पाहिजे. रोज न चुकता तिथं म्हणलेलं आहे की ते तत्पर होते, प्रार्थना करण्यात तत्पर होते, शिक्षणात तत्पर होते, ज्ञान मिळवून घेण्यासाठी तत्पर होते. जर आपण पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, तर प्रियानो सर्वात महत्वाची गोष्ट बायबल सांगते की आपण देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहणं फार गरजेचं आहे. प्रार्थनेद्वारे आपण देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये असणं फार गरजेचं आहे. मग आपण कोणत्या सहभागितेमध्ये राहतो माहिती आहे? आपल्या शेजाऱ्याच्या, नातेवाईकांच्या, आपल्या मनासारख्या असणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींच्या सहभागितेमध्ये राहतो. म्हणून तरुणांना युथ आलेलं यायला आवडत नाही. चर्चमध्ये जर आपण येतो, देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये जर आपण राहू, जर आपण प्रार्थनेमध्ये राहू, तर प्रियानो आपल्याला मिळाला जो पवित्र आत्मा आहे, तो पवित्र आत्मा काय राहील? सतत पेटता राहील, सतत पेटता राहील. प्रारंभीची मंडळी पण केव्हा पवित्र आत्म्याने, आपण म्हणून नाही पाहिजे आम्हाला पवित्र आत्माच मिळालं नाही, मग आपण मिळण्यासाठी काय करतो? प्रारंभीची मंडळी, देवाने त्यांना अभिवचन दिलं की देवाने जी देणगी तुम्हाला दिली त्याची वाट पहा. मग त्या देणगीसाठी ते काय करायचे? बायबल सांगतं रोज प्रार्थनेला एकत्र येत होते ते पूर्वी पण. कशासाठी? पवित्र आत्मा मिळण्यासाठी, है ना? काही लोक तर पवित्र आत्मा मिळण्या अगोदर पण नव्हते, नंतर पण नव्हते, फक्त ते कामामध्येच व्यस्त. पण प्रियानो या ठिकाणी प्रेषितांमध्ये आपल्याला बदल झालेला बघायला मिळतो. त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी प्रार्थनेमध्ये ते तत्पर राहिलेलं आहे, देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये ते तत्पर राहिलेलं आहे. आज प्रियांनो तुम्हाला मी उत्तेजन देईल की जर तुम्हाला आणि मला जर पवित्र आत्मा मिळालेला आहे, जर तुम्हाला वाटतं तुमच्या लेकरांना पवित्र आत्मा मिळावा, तुम्हाला वाटतं तुम्ही अधिक पवित्र आत्म्याने भरले जावे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रियांनो की तुम्ही आणि मी देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहणं फार गरजेचं आहे. देवाच्या लोकांबरोबर प्रार्थनेची सहभागिता तुमची आणि माझी असणं फार गरजेचं आहे. आपली कधी असते फक्त माहिती आहे? रविवारच्या दिवशी, नंतर बाकीच्या कोणत्या प्रार्थनेला हजर राहायचं नाही. पण मी तुम्हाला उत्तेजन देईल, जर तुम्हाला वाटतं तुमचे लेकरं पवित्र आत्म्याने भरले जावे, तुम्हाला जर वाटतं माझे घरचे लोक पवित्र आत्म्याने भरले जावे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहा.
जितके दिवस तुम्ही देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहाल, जोपर्यंत तुम्ही देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहाल प्रियांनो, तोपर्यंत तुम्ही आणि तुमचे लेकरं सुरक्षित राहतील. पण जोपर्यंत तुम्ही देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहाल, तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. तुमचे लेकरं आशीर्वादित होतील. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणलेलं हे लोक देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहणार होते. आणि म्हणून प्रारंभीच्या मंडळीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. बायबल काय सांगतं आपण वाचूया. प्रेषितांचे कृत्य 4 अध्याय 23 वचनामध्ये काय म्हणलेलं वाचा. इथं काय म्हणलेलं, त्यांनी ज्यावेळेस पेत्र आणि योहान यांना न्याय सभेपुढे उभा करण्यात आलं, त्यांच्यावरती एक काय म्हणतात, एक संकट त्यांच्यावरती आलेलं आहे. एक समस्यामध्ये ते सापडलेलं आहे. आणि त्या समस्येमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, बायबल सांगतं की ज्यावेळेस त्यांना तिथून सुटलेले आहेत, इथं असं म्हणलेलं आहे की ज्यावेळेस त्यांना त्या तुरुंगामध्ये कैदेत असताना तिथून ते सुटलेले आहेत, सर्वात पहिले ते कुठं गेले माहिती आहे? मित्रांकडे. कोणत्या मित्रांकडे गेले ते चुकीचा सल्ला देणारे मित्र. कोणत्या मित्राकडे गेले की जे त्यांना चुकीचं, तू काय कर, आता त्यांनी तुला मारलं ना, आता आपण काय करू, आपला ग्रुप बनवू, है ना, आपली गँग बनवू, हा पोरांच्या शब्दामध्ये गँग बनवू, आणि काय करू आपण, कुठं रस्त्यात दिसलं का त्याला तिथंच मारू, असं म्हणले का ते? पण तिथं असं म्हणलेलं आहे, ते सगळ्यात पहिले कुठं गेले, ते जे लोक प्रार्थना करणारे, जे मित्र प्रार्थना करणारे, त्या लोकांकडे ते गेले. आणि काय झालं, तिथं गेल्यामुळे त्यांचं लय वाईट झालं, हा ना. त्या मित्रांकडे ते गेले, प्रार्थना केली, लय वाईट झालं त्यांचं. काय झालं बायबल सांगतो, वाचा पुढं 30-31. काय केले त्यांनी? प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? तिथं म्हणलेलं आहे की त्यांनी प्रार्थना केली की त्यांचं काय व्हावं, की देवा तू त्यांना धैर्य दे. काय आलं त्यांना? तिथं धमकवलं, येशूच्या नावाने शिक्षण द्यायचं नाही, प्रार्थना करायची नाही, लोकांमध्ये जायचं नाही, आजपासून बंद. आणि ते काय झाले, घाबरले कुठंतरी. माणूस आहे आपण, मनुष्य आहोत. जर आपल्याला कोणी दमदाटी दिली तर मनात कुठंतरी, जरी आपण चेहऱ्यावर दाखवत नसू, पण मनामध्ये असते, आता कसं होईल, काय होईल. ते गेले, बायबल सांगते त्यांनी प्रार्थना केली. पुढं काय घडलं 31 वचनामध्ये, पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. मग ते काय म्हणले, ते म्हणले असते आता आम्हाला काही गरज नाही, आमच्या मित्र करा, आम्ही पवित्र आत्म्याने ऑलरेडी भरलेले आहेत, आता आम्ही दोघंच प्रार्थना करतो, म्हणे काय हो आम्ही वचन. पण तिथं असं म्हणलेलं आहे, ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि देवाचं वचन धैर्याने गाजू लागले. प्रियानो, ज्यावेळेस तो पवित्र आत्मा ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्यामध्ये आपण असं म्हणतो, तर तो सदोदित पेटता ठेवण्यासाठी आपल्याला देवाच्या लोकांची सहभागिता असणं फार गरजेचं आहे. जर हे देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये गेले नसते तर काय झालं असतं माहिती आहे, ते सोडून त्यांचा ट्रॅक हुकला असता. आज अनेक लोक असे आहेत, चर्चमध्ये येतात, प्रार्थना करतात, पवित्र आत्म्याने भरलेले आहेत, पण त्यांचं काय झालेलं आहे, ट्रॅक हुकलेला आहे. का बरं हुकलेलं आहे माहिती आहे? कारण ते देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये नाही आहे. कारण देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहिल्याने तुम्हाला आणि मला आशीर्वाद आहे. आणि म्हणून जर आपण वाचलं स्तोत्र संहिता 133, तर तिथं असं काय म्हणलेलं आहे, पहिल्या वचनामध्ये वाचा, बंधूंनी, कोणते बंधू? प्रार्थना करणारे बंधू, ऐक्याने राहणे. कसे आहे? चांगले, मनोरम आहे. ऐक्याने राहणे चांगले. पुढे काय म्हणले, तिसऱ्या वचनामध्ये काय म्हणलेले वाचा, काय म्हणलेले शेवटच्या, तिथे परमेश्वराने आशीर्वाद, कुठं आशीर्वाद दिलेला आहे? तिथं देवाचे लोक एकत्र आहेत तिथं. हालेलुया, आमेन. आणि आपण प्रार्थना, देवा तुझं वचन सांगतं, जिथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावाने एकत्र, तेथे मी आहे. परमेश्वराचं सानिध्य आहे. हे सर्व वचन आपल्याला माहित आहे, पण आपल्याला एकत्र यायला जमत नाही. कारण का? आपण आपल्या समस्येमध्येच गुरफटलेलो आहोत, आपण आपल्या परिस्थितीमध्येच गुरफटलेलो आहोत. प्रियांनो, अनेकदा सैतानाची इच्छा नसते की तुम्ही आणि मी प्रार्थनेमध्ये यावं. सैतानाची इच्छा नसते की तुम्ही आणि मी प्रार्थना करावी, तर सैतानाची इच्छा असते की तुम्ही आणि मी प्रार्थनेपासून दूर जावं. काय करावं? दूर जावं. आणि म्हणून अनेकदा आपलं लक्ष आपल्या परिस्थितीकडे लावतो, अनेकदा आपलं लक्ष आपल्याकडे असणाऱ्या समस्येकडे लावतो, अनेकदा आपलं लक्ष सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या आजाराकडे लावतो. त्यानंतर आपलं लक्ष ते म्हणजे आपल्या कमजोरीकडे, हा ना. आपण कोणत्या गोष्टीमध्ये कमजोर आहोत त्याकडे तो लक्ष लावतो. म्हणून ज्यावेळेस 38 वर्षाचा दुखणेकरी ज्यावेळेस पडलेला होता, त्याचं सगळ्यात जास्त लक्ष कशाकडे होतं? त्याच्या कमजोरीकडं. मला सोडवायलाच कोण माणूस नाही. त्याच्या डोक्यात हे नाही आलं, जर मी प्रयत्न केला तर निश्चित मी त्या पाण्यात उडी मारू शकतो आणि मी बरा होऊ शकतो. पण त्याचं लक्ष कुठं होतं? माझी कमजोरी काय आहे, की मला सोडवायलाच कोणी माणूस नाही. आपली कमजोरी काय आहे? साहेब चर्चले लांब आहे, कसं यायचं प्रार्थनेला एवढं दूर? कमजोरी आहे.
आणि लग्न 220 किलोमीटर असू द्या, सकाळी 5 वाजता उठून जातील. हा. तिथं आपल्याला काय आशीर्वाद मिळत नाही, बरोबर आहे का नाही? तिथं आशीर्वाद नाही, काय नाही, पण तिथं अगोदर जाऊन सगळ्यात अगोदर जाऊन हजर राहतील. है ना? काही काहीच्या घरामध्ये लग्नाला उशीर झाला म्हणून घरीच भांडणं होतात. आज तुमच्यामुळे लग्नाला उशीर झाला. जरी लग्न उशिरा जरी लागला, चर्चला जायला कधीच भांडणं, हो द्या वेळ, आहे आपलाच वेळ आहे. हा ना, आज नाही गेलो तर उद्या जाऊ, या नाईट पिरियडला नाही तर पुढच्या नाईट पिरियडला जाऊ. आणि असं करून करून आपण देवापासून असणारे आशीर्वाद आपण गमावतो प्रियानो. प्रारंभीची मंडळी का आशीर्वादित होती? बायबल जर वाचलं तर असं म्हणलेलं आहे की प्रारंभीच्या मंडळीला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती, कारण ते लोक देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहायचे, प्रार्थनेद्वारे सहभागितेमध्ये राहायचे. या ठिकाणी पेत्र आणि योहान देखील काय झाले? निराश झाले. पण त्यांनी कुठं गेले? ते प्रार्थना करणाऱ्या मित्रांमध्ये गेले आणि तिथं म्हणलेलं त्यांना धैर्य मिळालं, त्यांना ते सामर्थ्य मिळालं आणि ते अधिक धैर्याने देवाचं वचन गाजू लागले. त्यांच्यामधली भीती निघून गेली, त्यांच्यामध्ये असणारी निराशा निघून गेली. जर तुमचे लेकरं देवाच्या मंदिरामध्ये येतील तर काय होतील? ते आशीर्वादित होतील. लग्नात जर गेले तिथं आशीर्वाद नाही होणार, देवाच्या मंदिरामध्ये येतील तर आशीर्वादित होतील. है ना? की तरुण तरुण किंवा तरुणी त्यांना जर चर्चला यायचं, त्यांच्या घरच्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, पाय साहेब एकटीला एवढं लांब कसं पाठवायचं? आणि जर त्यांनी जर सांगितलं माझ्या मित्राचा बर्थडे आहे मला जायचंय, मग काय करतो आपण? जाईन लवकर ये म्हणतो का नको जाऊ? माहिती आहे नाही म्हणलं तर काय होईल? पोरगर रुसन, पोरगी रुसन, त्याच्यापेक्षा तू जा. आणि चर्चला यायचं म्हणलं तर नको, खूप लांब आहे चर्च. अनेकदा अशा गोष्टी करून आपण आपल्या लेकरांना देखील देवापासून दूर नेत आहोत. बायबल काय सांगतं की जे नियमशास्त्र मी तुला शिकवलेले, मोशे इस्रायल लोकांना देखील ती जाणीव करून देतो की तू तुझ्या लेकरांना ते शिकव, ते पाळण्याचं शिकव. बसता उठता मार्गाने चालत असतात त्याविषयी बोलत जा. म्हणजे काय कर, त्यांना देवाचं महत्त्व त्यांना पटवून दे. आज जर ज्यावेळेस आई वडील देवाच्या सानिध्याला महत्त्व देतील त्यानंतरच लेकरं देतील ना. जर आई वडीलच देणार नाही तर लेकरं देणारच नाही. मग अनेकदा आपण काय पायसा हे पोरग चर्चलाच येत नाही, ही पोरीला चर्चला यायचं म्हणलं का कसं तरी होतं. सुरुवात कुठून आहे? म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण म्हणू मी पवित्र आत्म्याने भरलेलो आहो, है ना, आपण म्हणतो देवा मी पवित्र आत्म्या अन्य भाषेमधून बोलतो, पण माझ्याच घरात काय बरं अशी समस्या आहे? कारण का? कारण आपण देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहत नाही. जर देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहू तर तुमचं कुटुंब निश्चित आशीर्वादित होणार आहे. कारण बायबल सांगतं जिथं देवाचे लोक आहेत तिथं आशीर्वाद आहे. मग जर देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहू तर निश्चित आपण आशीर्वादित होऊ. प्रारंभीची मंडळीमध्ये बदल काय झाला की ते सर्व एकत्र राहू लागले, ते एकमेकाच्या सहभागितेमध्ये रोज येऊ लागले, प्रार्थना करू लागले. आणि म्हणून त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की प्रारंभीची मंडळी ही आशीर्वादित होती, प्रारंभीचे कुटुंब हे आशीर्वादित होते. म्हणून आज तुम्ही आणि मी देवाचे लोक जर आपण स्वतःला म्हणतो, जर तुम्हाला पवित्र आत्मा पाहिजे आहे, जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहात, जर तुम्हाला तो पेटता ठेवायचा आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहा प्रियानो. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहाल त्यावेळेस तुम्ही आशीर्वादित व्हाल. कारण देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये आशीर्वाद आहे, बायबल सांगतं. कारण तिथे परमेश्वराची उपस्थिती आहे आणि जिथे परमेश्वराची उपस्थिती आहे तिथे मोकळीकता आहे प्रियानो. देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहा, प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. प्रारंभीची मंडळी प्रार्थनेमध्ये तत्पर राहणारे होते आणि म्हणून त्यांना ते प्रार्थनेचं महत्त्व होतं, कारण ते स्वतः प्रार्थना करणार होते. जर आपल्याला प्रार्थनेचं महत्त्व नाही तर कुठंतरी आपण कमी आहोत प्रियानो. बदल घडणं फार गरजेचं आहे. प्रारंभीच्या मंडळीमध्ये बदल झाला, शिष्यांमध्ये बदल झाला, आज तुमच्या आणि माझ्यामध्ये देखील बदल होणं फार गरजेचं आहे. जर आपण प्रार्थनेला महत्त्व देत नसू तर बदल घडू द्या ना. आज देवाच्या सानिध्यामध्ये आपण आहोत ना. मी तर असं म्हणाल ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो त्यावेळेस तुम्ही म्हणणं करा देवा आजपासून माझ्यामध्ये बदल घडणार आहे, की मी माझे लेकरं ना. ज्यावेळेस यहोशुआ इस्रायल लोकांना घेऊन गेला कनान देश जिंकल्यानंतर तो म्हणतो की आता मी तुम्हाला काय केलेलं आहे? आशीर्वादित भूमीवरती आणलेलं आहे. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. तुम्ही आशीर्वादित भूमीवरती येतात है ना, बसता आशीर्वादित भूमीवर तुम्ही बसता. पण प्रियानो सर्वात महत्त्वाची गोष्ट की आशीर्वादित भूमीवरती जर आपल्याला आशीर्वादित व्हायचं आहे तर देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहा प्रियानो. जर तुम्ही देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहाल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. जर नाही राहाल तर प्रियानो कधीतरी अशी परिस्थिती येईल की त्या परिस्थितीमध्ये देवबाप तुम्हाला चर्चमध्ये यायलाच
लावल. ती वेळेची वाट पाहण्यापेक्षा अगोदरच सावध व्हा. देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये या. जर तुम्ही देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहाल ना, सैतानाला पण माहिती आहे मी यांचं काहीच करू शकणार आहे. कारण हे काय आहे, देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहणारे लोक आहेत. जर तुम्ही देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहाल तर तुम्ही आशीर्वादित व्हाल प्रियानो. म्हणून अनेकदा तुमच्या आणि माझ्यासाठी चॉईस असणं गरजेचं आहे की मी देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहणं पसंत करेल. काही लोकांना नाही आवडत, काय ते चर्चच्या लोकांबरोबर राहायचं, ते नेहमी देवाविषयीच बोलत राहतात. देवाविषयीच बोलणार, कारण त्याचद्वारे आपल्याला आशीर्वाद आहे. आमेन. म्हणून बायबल सांगतो व्यर्थ बडबड करू नको. जर देवाच्या लोकांमध्ये राहाल तर व्यर्थ बडबड नाही, तर देवाच्याच गोष्टी राहणार. आणि म्हणून आज मी तुम्हाला उत्तेजन देईल की देवाचं लोक या नात्याने जर आपल्याला पवित्र आत्मा पाहिजे आहे, जर आपण पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, जर तो आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे, तर सर्वात पहिली गोष्ट आपण बघितली प्रियांनो की तुम्ही आणि मी देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहणं गरजेचं आहे. प्रार्थनामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे की ज्याद्वारे तुम्ही आणि मी आशीर्वादित हो प्रियांनो. दुसरी गोष्ट की जर आपल्याला जर आशीर्वादित व्हायचं आहे, जर आपण म्हणून मी पवित्र आत्म्याने भरलेला आहो, तर दुसरी गोष्ट आपल्यामध्ये होणं गरजेचं, तो म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. कोणत्या गोष्टीचा बदल माहिती आहे? स्वभावामध्ये बदल होणं गरजेचं आहे. अनेकदा आपण पवित्र आत्म्याने भरतो, प्रार्थना करतो, पण आपल्या स्वभावामध्ये काय बदल होत नाही, है ना. स्वभावामध्ये बदल होणं फार काय. प्रारंभीच्या मंडळीमध्ये काय झालं, त्यांच्या स्वभावात बदल झाला, त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये देखील बदल झाला. बायबलला सांगतं पेत्र हा एक भित्रा होता, पण ज्यावेळेस तो पवित्र आत्म्याने भरला, देवाने त्याला सामर्थ्य दिलेलं आहे, काय झालं त्याच्यामध्ये बदल झाला. जो येशूचा नाकार करणार होता, तो येशूचा सर्वांसमोर स्वीकार करणार झाला. आणि त्याच्याच एका भाषणाने 3000 लोकांची भर मंडळीमध्ये पडली. किती मोठा बदल झाला प्रिया. आज अनेक लोक चर्चला येणार देखील वेगवेगळ्या गोष्टीला घाबरतात. कशाला घाबरतात? डोकं दुखलं, आता काय खरं नाही, है ना. छाती दुखली, आता संपलं खेळ. लगेच आपण अरे चला बाबा मला दवाखान्यात घेऊन झालंय, छाती दुखते, घाबरतो आपण. बायबलमध्ये एक व्यक्ती बघायला मिळतो की ज्याला देवाने सांगितलं तू मरणार, पण त्याने काय केलं माहिती आहे, तो घाबरला नाही. हिचक्या घाबरला नाही, त्याचं तोंड त्याने भिंतीकडे केलं आणि देवाकडे त्याने प्रार्थना केली. बायबल सांगतं ज्यावेळेस त्याने देवाकडे प्रार्थना केली, परमेश्वराने त्याचं आयुष्य वाढवलं. ज्या देवाने त्याला सांगितलं, देवानेच त्याला निरोप दिला की आज तुझा शेवटचा दिवस आहे, तू मरणार आहे, तू आवरावर कर, आता तू जागणार नाही. पण त्यांनी योग्य घाबरला नाही, मेलो तू मेलो. त्यांनी त्याचं तोंड भिंतीकडे केलं आणि प्रार्थना केली. बायबल सांगतं देवाने त्याचं आयुष्य वाढवलं. जर प्रियांनो तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याने भरू, तर आपल्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आपल्यातला भित्रा स्वभाव निघून जाणं गरजेचं आहे. चर्चला आमच्या घरात कोणी काहीतरी केलं काय, पैसाच टिकत नाही पैसे. आमच्या घरात तो व्यक्ती येऊन गेला ना, तेव्हापासून आमच्या घरामध्ये असंच होतं. जर तुम्ही प्रार्थना करणार आहे ना, कोणी पण घरात येऊ द्या, त्याच्यात बदल होईल, पण तुमच्या घरात बदल होणार नाही. जर आपण म्हणू मी प्रार्थना करणार आहे, पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, तर काय होईल, त्याच्यात बदल होईल, पण तुमच्यामध्ये बदल होणार नाही, तुमच्या घरात पण बदल होणार नाही. तो विश्वास तुमचा आणि माझा असणं गरजेचं आहे. नाही साहेब आमची प्रार्थनेला तो चर्चला तर पण काय आजार पण सोडत नाही, आमच्या घराला कोणी काहीतरी केलंय असं वाटतं. एखाद्या गाडीतून लिंबू जरी कोणाच्या पिशवीतून पडला, तर कोणीतरी आमच्या घरात लिंबू आणून टाकला, काही असं. जर तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो, तर प्रियांनो तुम्ही आणि मी घाबरणार नाही. हालेलुया. बायबल सांगतं सैतानाला अडवा आणि त्याला येशूच्या नावात त्याला धमका. बायबल सांगतं जर तुम्ही आणि मी जर देवाच्या सामर्थ्याने भरलेला आहोत, जर तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, तर सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या आणि माझ्यामधला भित्रा स्वभाव निघणं गरजेचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, किती आजारी पडा काय व्हा, जर मी प्रार्थना करणार आहोत, तर देवाचं काम झाल्याशिवाय मला काहीच होऊ देणार नाही. नाही विश्वास तो पण है ना, देवाचं काम होईपर्यंत देव मला काही होऊ देणार नाही. ज्या कामासाठी देवाने मला बोलवलेलं आहे, जर मी देवाच्या सेवेमध्ये आहे, जर मी प्रार्थना करणार आहोत, मी जर देवावर विश्वास ठेवणार आहोत, माझ्यामध्ये जर भित्रा स्वभाव नाही, तर माझा विश्वास आहे की जोपर्यंत देवाने मला ठेवलेला आहे, जोपर्यंत देवाजवळ माझ्यासाठी जी योजना जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत मला काही होणार नाही. तेव्हा आपण म्हणू ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याने भरलेले असेल. पेत्र भित्रा होता, एका व्यक्ती फक्त किती एका व्यक्ती समोर त्यांनी येशूचा नाकार केला.
कारण एक आला शिपाई, अरे तू पण येशू ख्रिस्त बरोबर होता ना? कोण येशू? मी नव्हतो त्याच्याबरोबर, मी नाही ओळखत. त्याला 3 वेळेस विचारलं, 3 वेळेस नाकार केला. पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याने भरला, लोकांसमोर उभा राहिला, संदेश देऊ लागला. बायबल सांगतं लोकांना तो शिक्षण देऊ लागला. 3,000 लोकांची भर मंडळीमध्ये पडली. गेला भित्र स्वभाव निघून. आज आपल्यामध्ये काय आहे? आज पण जर पवित्र आत्म्याने भरलेले म्हणत आहोत, तर आपल्या स्वभावामध्ये बदल झालेला आहे का? आपल्या वागण्यामध्ये बदल झालेला आहे का? बायबल असं सांगतं की जर तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, तर जुना मनुष्य निघून जाऊन नवीन मनुष्य आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग आज आपण काय नवीन उत्पत्ती आहोत? आपण कशा प्रकारे नवीन झालेलो आहोत? आपल्या स्वभावामध्ये बदल झालेला आहे, आपल्या विचारामध्ये बदल झालेला आहे, आपल्या वागण्यामध्ये बदल झालेला आहे का? हे देखील फार महत्त्वाचं. आपण म्हणून मी पवित्र आत्म्याने भरलेलं आहे, काय हो चर्चमध्ये जाऊन मी माझंच बघणार, माझंच चांगलं होते, ते दुसऱ्याचं वाईट झालं तरी चालेल. स्वभावामध्ये बदल होणं देखील फार गरजेचं आहे. प्रियांनो, पाऊल जो एक रोमी व्यक्ती होता है ना, त्या प्रेषितांच्या कृत्याचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा पावलाच्या जीवनाविषयी जर तुम्ही अभ्यास केला, की ज्यावेळेस पावलाला कैद करण्यात आलं, पावलाला तुरुंगात ठेवण्यात आलं, पण ज्यावेळेस त्या लोकांना कळालं की हा एक रोमी व्यक्ती आहे, तर बायबल असं सांगतं ते सैनिक लोक घाबरले. काय झालं? घाबरले ते. कारण त्यावेळेस रोमी लोकांना लोक घाबरायचे. तिथे म्हणलेलं आहे की रोमी, पाऊल रोमी आहे. ज्यावेळेस कळालं ते घाबरले. अरे तू आम्हाला का सांगितलं नाही आधी तू रोमी म्हणून? त्याला त्याचा बिलकुल अभिमान नव्हता, कारण त्याला माहित होतं हे सर्व कशासाठी होतंय? देवासाठी, ख्रिस्तासाठी मी हे सर्व सहन करत. स्वभावामध्ये बदल झाला की जो पाऊल एकेकाळी काय करायचा? ख्रिस्ती लोकांना मारणाऱ्यांचे कपडे सांभाळायचा. त्याला फार राग यायचा ख्रिस्ती लोकांचा. स्वभावामध्ये बदल झाला आणि तो ख्रिस्तासाठी दुःख सहन करणार झाला. प्रेम, आज तुमच्या आणि माझ्यामध्ये देखील स्वभाव बदलणं फार गरजेचं आहे. त्याला देखील फार अभिमान होता, मी रोमी आहे, मला कोण काय करतं. पण ज्यावेळेस तो पवित्र आत्म्याने भरला, त्याच्या स्वभावामध्ये बदल झाला. प्रेम, आज तुमच्या आणि माझ्या स्वभावामध्ये देखील बदल होणं फार गरजेचं आहे. आज तुमच्या आणि माझ्यामध्ये देखील बदल होणं फार गरजेचं आहे. आणि परमेश्वराजवळ म्हणे, काय देवा माझ्यामध्ये बदल झालेला आहे का? आणि आज जर आपण म्हणू मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, मी जर पवित्र आत्म्याने भरलेला आहे, तर माझ्यामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचे लेकरं, तुम्ही देखील तुमच्या लेकरांविषयी चिंताग्रस्त असाल, अरे हा असा आहे, हा या गोष्टीमध्ये पडलेला आहे, याच्यामध्ये काय बदल घडत नाही. पण ज्यावेळेस तो देवाच्या मंदिरामध्ये येईल, देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहील, ज्यावेळेस तो पवित्र आत्म्याने भरेल, त्यावेळेस त्याच्या स्वभावामध्ये देखील तुम्ही बदल बघणार. पण त्यासाठी तो कुठं आला पाहिजे? देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये. जर तुम्ही आणि मी म्हणून मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, तर पहिली गोष्ट प्रियांनो, देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये या. जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळालेला नाहीये, तुम्हाला जर तो अनुभव घ्यायचा आहे, तर देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये या. एक दिवस येईल की तुम्ही त्या पवित्र आत्म्याने तुम्ही भरले जाल आणि तुम्ही स्वतः तो अनुभव घ्याल आणि तुमच्या आणि माझ्यामध्ये देखील बदल बघायला मिळेल. दुसरी गोष्ट की जर तुम्ही आणि मी म्हणून मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत, तर दुसरी गोष्ट प्रियांनो, की तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे. कोणत्या गोष्टीला भीत असाल, तर आज देवाच्या सानिध्यामध्ये असताना देवा या आजाराला मी भिणार नाही, या परिस्थितीत. कारण बायबल सांगतं आजारपण, दुष्काळ है ना, महामारी ह्या मला तुझ्यापासून दूर करू शकत नाही. मग आपल्या जीवनामध्ये जर असं काही असेल, देवा मी ते काढून टाकतो, कारण ह्या गोष्टी मला तुझ्यापासून दूर घेऊन जाऊ शकणार नाही, त्या गोष्टी मला काहीच होऊ देणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, आज जर तुम्ही आणि मी म्हणत असो की मी पवित्र आत्म्याने भरलेला आहो, जर मी पवित्र आत्म्याने भरलेला आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, देवा माझ्यामध्ये बदल घडू दे. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहाल, ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल घडेल, आणि ज्यावेळेस या दोन गोष्टी तुमच्या आणि माझ्यामध्ये राहील, त्यावेळेस आपल्यामध्ये समजायचं की माझ्यामधला जो पवित्र आत्मा आहे तो कसा आहे? पेटता आहे. आणि ज्यावेळेस तो पेटता राहील ना, जे चमत्कार प्रेषितांच्या द्वारे देवाने केले, ते चमत्कार तुमच्या आणि माझ्याद्वारे घडतील. पेत्र म्हणतो, माझ्याकडे काही नाही, जे आहे ते देतो, येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. आमेन. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी प्रार्थना कराल, तो आजारी बराच होणार. केव्हा होईल? ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्यामधला पवित्र आत्मा पेटता राहील त्यावेळेस. आणि तो पेटता ठेवण्यासाठी देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहा. आमेन. प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. दुसरी गोष्ट की जर आपल्याला तो पेटता ठेवायचा आहे प्रियांनो, तर आपल्यामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. स्वतःमध्ये बदल होणं फार गरजेचं आहे.
स्वतःमध्ये बदल. ज्या स्वतःमध्ये बदल होईल त्याच वेळेस देवबाप अद्भुत गोष्ट करणार आहे प्रियानो. अनेकदा मनुष्याचा एक स्वभाव स्वतः नाही दुसऱ्याकडे दाखवायची सवय है ना. त्याच्यामध्ये जर बदल झाला ना तर लय चांगलं होईल. आपल्यात नाही झाला तरी चालेल है ना. बरोबर ना. अनेकदा लोकांना कोणी असो सर्वांना तसंच वाटतं आहे ना त्याच्यामध्ये बदल झाला तर चांगलं होईल. म्हणजे स्वतः आपण कसे जरी राहिलो तरी चालेल. बायबल सांगतं पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तुम्ही भित्रे राहणार नाही. मग जर आपण पवित्र आत्म्याने भरलेलं तर आपल्यामध्ये सामर्थ्य राहील प्रियानो. आणि म्हणून स्तोत्र करता काय म्हणतो एक शेवटचं वचन आपण वाचूया. स्तोत्र संहिता 23:4 मध्ये काय म्हणतो आपण वाचूया. आपण सर्वजण ते वाचतो. मग आपण कसं म्हणतो वाचायचं म्हणून वाचायचं है ना. काय नाही आपल्या सर्वांना ते पाठ पण आहे. आता काढल्यानंतर काहीला वाटलं अरे या अध्याय तर मला पाठ आहे है ना. 23 अध्याय 4 वचन काय म्हणलेलं आहे. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याच अरिष्टाला मी भिणार नाही. का भिणार नाही. कारण परमेश्वर कारण तू माझ्या बरोबर आहे. काय म्हणले तू माझ्या बरोबर आहे. तुझा आत्मा माझ्या बरोबर आहे. मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत आणि म्हणून मी कोणत्या अरिष्टाला मी भिणार नाही. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्या अरिष्टाला मी भिणार नाही. आणि आपण थोडं काही झालं की लगेच घाबरून जातो. पण प्रियानो मी तुम्हाला उत्तेजन देईल की जर तुम्ही आणि मी देवाचे लोक जर आपण स्वतःला म्हणतो प्रियानो तर प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हणलेलं आहे की ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हावर येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आणि काय म्हणलेलं आहे तिथं शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने देखील शिष्यांना सर्वात शेवटची आज्ञा काय दिली माहिती आहे. जा संपूर्ण सृष्टीला जाऊन स्वार्थेची घोषणा करा. आज आपण काय करत आहोत प्रियानो. आज आपल्याद्वारे लोकांना ख्रिस्त कळत आहे. आपल्या कुटुंबाद्वारे लोकांना ख्रिस्त कळत आहे. जर आपण आपल्या समाजामध्ये राहतो गल्लीमध्ये राहत आहोत गल्लीतले लोक म्हणत आहे का हे चर्चला जाणारे लोक आहेत यांच्यामध्ये बदल झालेला आहे. जर तुम्ही आणि मी चर्चला जाणारे लोक आहोत तर तुमच्या आणि माझ्या वागण्याद्वारे लोकांपर्यंत ख्रिस्त जाणं फार गरजेचं आहे. ख्रिस्त लोकांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे. म्हणून बायबल सांगतं की तुमच्या आणि माझी सत्कर्मे पाहून इतर लोकांनी स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. आज तुमच्या आणि माझ्याद्वारे काय लोकांपर्यंत स्वार्थ जात. आपण म्हणतो स्वार्थ म्हणल्यावर आपल्या डोक्यात सगळ्यात पहिले येतं की जाऊन येशू कसं सांगायचं है ना. आपल्या डोक्यात ते असतं मला कशी डेअरिंग येईल. सर्वात पहिली स्वार्थ आपण स्वतः आहोत है ना. आपलं स्वतःचं कुटुंब आहे प्रियानो. आपण स्वतः सगळ्यात पहिले स्वार्थ आहोत की जे इतर बघणारे लोक तुमच्याकडे आणि माझ्याकडे बघून त्यांच्यामध्ये देखील बदल होणं फार गरजेचं आहे. त्यांना तुमच्या आणि माझ्यामध्ये काहीतरी विशिष्ट गोष्ट तुमच्या आणि माझ्यामध्ये दिसणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस लोकांमध्ये बदल घडणार आहे प्रियानो. आणि म्हणून आजच्या या दिवशी मी तुम्हाला उत्तेजन देईल की तुम्ही आणि मी देवाचे लोक म्हणत असताना या 3 गोष्टी आज तुमच्या आणि माझ्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. जर आपण म्हणून मी पवित्र आत्म्याने भरलेला आहोत तर सर्वात पहिली गोष्ट प्रियानो की तुम्ही आणि मी देवाच्या लोकांबरोबर राहणं फार गरजेचं. सहभागितेमध्ये राहणं फार गरजेचं आहे. त्यावेळेस तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल घडणार आहे प्रियानो. त्यानंतर म्हणलेलं आहे की दुसरी गोष्ट की जर आपल्याला असं वाटतं मी पवित्र आत्म्याने भरलेला आहो तर दुसरी गोष्ट प्रियानो तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे ना. पहिली गोष्ट की देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहणं. दुसरी गोष्ट तुमच्या आणि माझ्यामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. स्वभावामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनाद्वारे तुमच्या आणि माझ्या कुटुंबाद्वारे इतर लोकांपर्यंत ख्रिस्त जाणं फार गरजेचं आहे. कारण बायबल सांगतो तुम्ही आणि मी वेगळे केलेलं आहोत इतरांसारखे नाहीये वेगळे केलेले. मग आपल्यामध्ये वेगळेपण देखील दिसणं फार गरजेचं आहे. ते लोक चर्चला जाणारे लोकांना आमच्यामध्ये काय फरक नाही. आम्ही जे करतो ते पण तेच करतात. आम्ही रोज भांडतो ते पण रोज भांडतात है ना. आमच्या घरात पण शिव्या देतात त्यांच्या घरात पण शिव्या देतात. काही बदल नाही. त्याच्यापेक्षा चर्चमध्ये जाण्यापेक्षा आम्ही घरीच बरो. त्यांच्या घरात पण मारामारी होते आमच्या घरात बी मारामारी होते सारखेच आम्ही. काही फरक नाही. जर आपण म्हणू मी ख्रिस्ताचा आहे तर आपल्यामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. आपल्या कुटुंबामध्ये बदल होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला उत्तेजन देईल जर आपल्याला ह्या सर्व गोष्टी पाहिजे तर प्रियांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. तो सदोदित पेटता असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा मिळालेला नसेल तर तो मिळवून घ्या आणि त्याद्वारे तुमच्या आणि माझ्या कुटुंबामध्ये तुम्ही आणि मी बदल बघणार आहे. पहिली गोष्ट देवाच्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहा प्रियांनो. दुसरी गोष्ट तुमच्या आणि माझ्या स्वभावामध्ये वागण्यामध्ये बदल घडू द्या. आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट की जर ज्यावेळेस तुम्ही आणि मी या सर्व गोष्टीमध्ये राहू. तिसरी गोष्ट की तुमच्या आणि माझ्याद्वारे तुमच्या आणि माझ्या कुटुंबाद्वारे
ख्रिस्ताची स्वार्थ लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि ह्याद्वारे दैवबाप निश्चित तुम्हाला आणि मला आशीर्वादित करणार आहे. आणि मग त्या ठिकाणी ह्याद्वारे प्रारंभीची मंडळी देखील काय करायची, त्यांच्यामधला जो पवित्र आत्मा आहे त्यांनी तो प्रज्वलित ठेवला आणि त्यांच्याद्वारे चमत्कार घडत गेले. प्रियानो, त्यांच्यामध्ये धैर्य आलं. जर आपण पवित्र आत्मा आपल्यामध्ये सतत पेटत राहील तर तुमच्या आणि माझ्यामध्ये धैर्य राहील. त्यावेळेस तुम्हाला आणि मला देवाच्या लोकांची सहभागिता आवडेल. ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्यामध्ये तो पवित्र आत्मा पेटत राहील त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या शब्दाद्वारे लोकांमध्ये बदल बघायला मिळेल. प्रियानो, पेत्राने भाषण केलं, 3000 लोक बदलले. तुम्ही आणि मी जर एखाद्या व्यक्तीला बोलायला लागलं ना त्याचं जीवनच बदलेल. किंवा ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्यामधला पवित्र आत्मा ज्यावेळेस पेटत राहील त्यावेळेस. चला प्रियानो, आज तुम्ही आणि मी देवाचे लोक या त्याने आज चला आपण आपले नेत्र बंद करूया आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना यावेळेस आपण आपलं लक्ष त्या परमेश्वराकडे लावूया आणि त्या प्रभूला म्हणे की प्रभू, ओ परमेश्वर पिता देवा, तू मला सहाय्य कर. हालेलुया. आवाज उंच करूया. ओ प्रभूच्या सानिध्यामध्ये असताना आज त्या प्रभूला म्हणूया की प्रभू, मला तो बदल हवाय देवा, माझ्यामध्ये तो बदल हवाय. परमेश्वरा देवा, मला तुझ्या लोकांच्या सहभागितेमध्ये एकत्र येण्यासाठी मला तू सहाय्य कर. माझ्या कुटुंबाला तू सहाय्य कर, माझ्या लेकराला तू सहाय्य कर. त्यांच्यामध्ये असणारा आळसाचा आत्मा येशूच्या नावात तू काढून टाक. हालेलुया. ओ प्रभूला म्हणे की प्रभू, ओ माझ्या राजा देवबापा, माझ्या कुटुंबाद्वारे, माझ्या घराद्वारे, माझ्या स्वतःच्या जीवनाद्वारे ख्रिस्त तुझी स्वार्थ लोकांपर्यंत जाऊ दे. हालेलुया. थँक्यू जीसस. ओ राबा शंदराबा रीखा दाराबा संदराबा राबा 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 राबा. ओ राबा रीखा दाराबा शदराबा राबा राबा राबा. चला प्रियानो, आपण आपला आवाज उंच करूया, आपले हात त्या स्वर्गाकडे करूया. ओ राबा शंदराबा रीखा दाराबा संदेरे बेरे 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 बराबा राबा. दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग से चला हमको, तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग से चला हमको, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. हालेलुया. यीशु पवित्र ओ राबा बाबा बाबा शदरे बेरी खदाराबा संदेरे बेरे बेरे बेरे. ओ राबा बाबा री खदाराबा संदेरे बेरे 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 बेरे. ओ राबा बाबा रा खदाराबा संदेरे बेरी खदाराबा संदाराबा राबा राबा रे बेरे. हालेलुया. ओ राबा बाबा रा खदाराबा संदेरे बेरे 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 बेरे. ओ राबा बाबा संदेरे बेरी खदाराबा संदाराबा राबा 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 राबा. प्रियानो, आज त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असताना प्रियानो, आज प्रभूला प्रभू तुझ्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहण्यासाठी मला आनंद असू दे. प्रभू माझ्यामध्ये असताना आळसाचा आत्मा तू काढून टाक. माझ्या लेकरांमध्ये असताना आळसाचा आत्मा काढून टाक. माझ्या कुटुंबामध्ये असताना आळसाचा आत्मा काढून टाक. परमेश्वरा प्रभूला म्हणे की देवा, हो परमेश्वर पिता, हो देव बापा, माझ्यामध्ये बदल घडू दे. हालेलुया. जर प्रियानो तुमच्या मुखाद्वारे जर शिव्या निघत असतील तर आज प्रभूला म्हणा, देवा त्या आजच्या दिवसापासून मी बंद करतो. हालेलुया. जर प्रियानो तुम्ही व्यसनाच्या आधीनतेमध्ये असाल, आज देव तुमच्या सोबत बोलत आहे, आजपासून ते बंद म्हणून कबूल करा देवाच्या सानिध्यामध्ये. हालेलुया. हो राबा शांदा राबा रिका राबा सदा राबा 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 राबा. प्रियानो, कदाचित तुमच्यामध्ये रागिष्ट स्वभाव असेल,
जर तुमच्यामध्ये मारकेपणा असेल, जर तुम्ही लोकांना मारत असाल, कुटुंबामध्ये भांडण तुमच्यामुळे होत असतील, आज प्रभू आजपासून तो स्वभाव मी नाहीसा करतो येशूच्या नावामध्ये. हालेलुया. थँक यू जीसस लॉर्ड. प्रभू माझ्या कुटुंबामध्ये बदल घडू दे. माझ्या कुटुंबाद्वारे ख्रिस्ता तुझी स्वार्थ लोकांपर्यंत जाऊ दे. देवा माझ्यामध्ये देवा बघ, माझ्याद्वारे ख्रिस्त लोकांना दिसू दे. ज्या प्रकारे पाऊल म्हणतो मी जगतो नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो, तो ख्रिस्त माझ्या कुटुंबाच्या ठाई असू दे. हालेलुया. हो राबा शांदाराबा रिखादाराबा शांदाराबा राबा. प्रियानो देवबाब, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बदल घडवत आहे. आज तुमच्या आणि माझ्या कुटुंबात देवबाब बदल घडवत आहे. प्रियानो परमेश्वराचं कार्य सुरू झालेलं आहे. हालेलुया. आज ते स्वीकारूया आणि त्या सामर्थ्याने भरून जाऊया. हालेलुया. राबा शांदाराबा रिखादाराबा शांदाराबा राबा राबा. हालेलुया. थँक यू जीसस लॉर्ड. धन्यवाद येशू प्रभू, तुझ्या सानिध्य देवबाप आज आमच्यामध्ये आहे. प्रियानो प्रभू, तुझ्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहण्यासाठी देवा तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू आमच्या स्वभावामध्ये बदल घडून येऊ दे. आमच्यामधला मित्र स्वभाव तू काढून टाक. आम्हाला धैर्याचा आत्मा तू दे, सामर्थ्य तू दे परमेश्वर पिता. हालेलुया. प्रभू जर आम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहोत तर देवा तो पवित्र आत्मा आम्ही सदोदित पेट ठेवण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. तुझ्या लोकांच्या सहभागितेमध्ये राहण्यासाठी तू सहाय्य कर परमेश्वर. प्रभू मी प्रार्थना करतो एअरपोर्ट एजी चर्च मंडळी देवबापा प्रारंभीच्या मंडळीसारखी बनवू दे परमेश्वरा. देवबापा ज्यावेळेस ते प्रार्थनेला येतील त्यावेळेस देवबापा झुंडचे झुंड प्रार्थनेला येतील आणि प्रार्थनेमध्ये सहभागी होतील, रोजच्या प्रार्थनेमध्ये सहभागी होतील. आणि देवबापा आणि परमेश्वराने अद्भुत गोष्टी देवबापा आमच्या चर्चद्वारे तू या औरंगाबाद शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देवबापा संपूर्ण भारतामध्ये तू आणि भारताच्या बाहेर देखील बदल घडवणार आहे परमेश्वर पिता. प्रभू प्रारंभीच्या देवबापा प्रेषितांद्वारे जगाची उलथापालट केलेली आहे परमेश्वर. देवबापा आज तुझा सेवक या नात्यानं मी प्रार्थना करतो तो बदल आमच्या मंडळीमध्ये घडून येऊ दे. प्रभू देवा आमच्या मंडळीमध्ये अनेक मिशनरी तयार तू कर की जे प्रेषितांप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धैर्याने तुझं वचन गाजवणारे बनतील देवबापा. हालेलुया. आणि प्रभू तुझा आणि तुझाच गौरव दे परमेश्वर पिता. आज आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो प्रभू येशू. देवा मी प्रार्थना करू आमच्यामध्ये जर कोणी आजारी आहेत देवा त्यांना तू येशूच्या नावात तू आरोग्य दे परमेश्वरा. आणि देवबापा तुझा आणि तुझंच गौरव दे माझ्या राजा. देवबापा तू आज आमच्यामध्ये उतरून आलास, आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली बनवतो ऐक पिता. आमेन 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 आमेन.